आजचा दिवस माझा म्हणत सर्व प्रॉन्सने पाण्यातील सर्वोत्कृष्ट जलजीव म्हणून आम्हाला घोषित करा. यासाठी आमच्याच घरी आमच्याच प्लेटमध्ये आंदोलनासाठी बसले होते. पण मी म्हटलं हे आमच्या गली चालणार नाही. मी त्यांच्या आंदोलनावरती पाणी टाकून त्यांच्या आंदोलनाला फुलस्टॉप दिला आणि त्यांना हळद मीठ लावून थोडा वेळ आराम करण्यासाठी साईडला ठेवून दिला. ग्रेव्हीसाठी काय काय लागेल म्हणून मी पुस्तकात रेसिपी पाहत होतो. बायको म्हणाली, एवढंच पुस्तक वाचलं असतं ना तर आज गव्हर्मेंट जॉब असता. बायकोचे हे शब्द ऐकून लगेच स्टडीला बसणार होतो. पण हातातलं काम सोडून पळ काढू नये असं मला एका व्यक्तीने सांगितलं. म्हणून मी परत माझ्या रेसिपीकडे फोकस केला. सर्वच ग्रेव्ही मसाल्यामध्ये वापरात येणाऱ्या कांद्याने माझ्या डोळ्यातून पाणी काढलं. माझ्या डोळ्यातून पाणी काढल्याने त्याला अलगद उचलून कढईमध्ये चटके देऊन घेतले आणि त्याच्याच बालपणीचे मित्र असलेले अद्रक आणि लसूण त्यांना आपण कढईमध्ये टाकून व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यातच एक चिरलेला टोमॅटो टाकला आणि त्याच्यामध्ये चवीसाठी एक कापलेली मिरची टाकून घेतली आणि त्यांना व्यवस्थित परतून घेतलं. परतून झाल्यावरती त्यामध्ये मी थोडंसं टाकलं होतं लाल तिखट आणि मीठ. आता लाल तिखट खाली कढईला चिटकेल म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि त्याला व्यवस्थित शिजून घेतलं. सर्व व्यवस्थित शिजून घेतल्यावरती त्यात कोथिंबीर टाकली आणि लो फ्लेमवरती त्याला 1 मिनिट व्यवस्थित परतून घेतलं. हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याला थंड करायला प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याच कढईत तेल टाकून त्या प्रॉन्सला व्यवस्थित परतून घेतलं. याच्यामुळे काय होतं, तो प्रॉन्सला जो स्मेल येतो याच्यामुळे तो निघून जातो आणि भाजीमध्ये पण शिजायला थोडा कमी वेळ लागतो. मग हे सर्व प्रॉन्सला व्यवस्थित शिजवून घेतल्यावरती मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. पाहू शकता मस्त कलर आला आहे. मग फूल ना फुलाची पाकळी म्हणत तेलामध्ये थोडासा कांदा परतून घेतला आणि त्यामध्ये आपण मगाशी जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलं. त्याला व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये हळद, धनिया पावडर आणि चिकन मसाला टाकून त्याला व्यवस्थित परतून घेतलं आणि थोडा वेळ असं शिजवत ठेवलं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. इकडे त्याला तेल सुटायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याच्यामध्ये मगाशी आपण जे प्रॉन्स फ्राय करून घेतले होते ते प्रॉन्स याच्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला आतमध्ये मुरेपर्यंत शिजवून घेतलं. बघू शकता असा मस्त कलर सुटला आहे त्याला. मग सगळं व्यवस्थित झाल्यावरती त्याला शिजण्यासाठी त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवली आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला शिजवत ठेवलं होतं. बघू शकता तुम्ही कसा मस्त व्यवस्थित शिजलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि त्याला परत थोडा वेळ झाकून ठेवलं. पाहू शकता तुम्ही भाजीला किती मस्त तेल सुटलं आणि वास पण मस्त येत होता. मग बायकोने स्वतःसाठी चपाती बनवली आणि माझ्यासाठी तांदळाची भाकर. मग आम्ही लगेच जेवायला घेतलो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.